पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे। सामाजिक माध्यमावरील खोट्या बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे। दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन, मुद्रित माध्यमाद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। राज्यात आवश्यकतानुसार केरोसिन वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। शासनाकडून केरोसिन उपलब्ध करून द्यावयाचे झाल्यास जिल्ह्यामध्ये केरोसिनची साठवणूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वितरण व्यवस्था कशा प्रकारे शक्य आहे याबाबतची सुद्धा माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आलेली आहे। आता हे जे केरोसिन जे आहे ते आतापर्यंत राज्य शासनाला भारत सरकारने 3744 किलो लिटरचा साठा त्यांनी पुरवलेला आहे। आम्ही जे केरोसिन आता पूर्वी एक साखळी होती, केरोसिन वाटपाची, त्या गाड्या बिड्या होत्या त्या जायच्या आणि केरोसिन, पण ते आता हायकोर्टानं काही वर्षापूर्वी नागपूरच्या एक आदेश काढला की उज्ज्वला आहे, मग रॉकेलची देण्याची गरज नाही। त्यामुळे रॉकेल बंद झालं आणि त्यामुळे ती साखळी सुद्धा जी आहे ती तुटलेली आहे। तरी सुद्धा जे केरोसिन डीलर तयार असतील त्यांच्याद्वारे केरोसिनचं वाटप करण्यात येईल। अधिक ह्या जी वरती ज्या 3 गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, IOCL वगैरे, HPCL, त्यांचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे आपण हे केरोसिनचं जे आहे वाटप करणार आहे, जेणेकरून ह्या केरोसिनमध्ये आणखी नवीन काहीतरी घोटाळा होणार नाही। सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात केरोसिनचा भाव 61 रुपये प्रति लिटर। सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्यास कोळसा, रॉकेल इत्यादी पर्यायी इंधन वापरण्याच्या शक्यता तपासण्यात येत आहे। धन्यवाद। म्हणून मी तुम्हाला तेवढं, पण हा गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे। माननीय मंत्री महोदयांनी हे मान्य केलेलं आहे की आता आपल्याजवळ गॅस याचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून या पद्धतीचं आपल्या निवेदनात आलेलं आहे। आपण सांगितले की शाळांना आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, त्याला कमर्शियल गॅसमध्ये कुठे सगळ्या हॉस्टेलला तुमचं कमर्शियल गॅस बंद झालेला आहे। हॉस्टेल सगळे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे हॉस्टेल बंद का झाले? आणि एक महत्त्वाची बातमी